आतापर्यंत आपण 1197 नोंदण्याला रद्द केले आहे. मी आधीही सांगितली होती, की 100च नोंदणी आपण रोज रद्द करू शकता. म्हणून त्याच स्पीडने काम चाललंय रोज व्यवस्थित. 4907 हे 100% नोंदण्या रद्द होणार आहेत. तो झाला पहिला भाग. दुसरा भाग म्हणजे आमची अशी चर्चा झाली होती, की सुओ मोटो म्हणजे स्वने बीडीओने सुद्धा काही गावात खात्री करायला पाहिजे. ती सुद्धा कार्यशाळा मागच्या आठवड्यात घेण्यात आली विस्तार अधिकारी ग्रामपंचायतांची आणि त्यांना डेली किंवा आठवड्यातून 2दा हे कुठले गाव आहे, त्याच्यात किती लोकं राहतात, त्याच्यासमोर किती जन्माचे दाखले निघाले आहेत, तेही त्यांनी सुरू केलंय. तर ती जशी रिपोर्टिंग माझ्याकडे होत जाईल, तसं आपण तुम्हाला कळवू. एस-आय-टीचं पथक मॅडम आपल्याकडे येऊन गेले आहे तपासणीसाठी. ते आमच्याकडे तेच डॉक्युमेंट घेऊन गेले. म्हणजे आमच्या लॉगिन आयडीला ॲक्टिव्हिटी कधी झाली, हे सगळं प्रकरण ऑनलाईन लॉग इन करणं, हॅक करणं हे कधी सुरू झालं. त्यांनी तशा लॉग इन ॲक्टिव्हिटी आमच्याकडून घेतल्या. मग प्रत्येक रद्दांची नोंद सुद्धा त्यांच्याकडे जात आहे. प्रत्येक त्यांना PDF लागते कारण की ही कम्युनिकेशन आधार अथॉरिटीकडे सुद्धा करावी लागेल, की जे काय जन्म नोंदण्याच्या आधारावर त्यांनी डॉक्युमेंट इश्यू केले गेलेले आहे, ते सुद्धा डॉक्युमेंट रद्द करायला पाहिजे म्हणून एस-आय-टी पाठपुरावा करायला. स्थानिक कोणाचा याच्यामध्ये सहभाग वाटतोय का? आतापर्यंत नाही. कारण की जे आमच्याकडे प्राथमिक माहिती एस-आय-टीकडून आहे किंवा पोलीस चौकशीकडून आमच्याकडे जी आहे, त्याचा लॉग इन करून, हॅक करून त्यांनी OTPसाठी जे फोन नंबर वापरला जाते, तोच बदलून घेतलं होतं. म्हणून ग्रामसेवकांना सुद्धा त्याचे OTP किंवा मेसेजेस गेले नाही, की असे बर्थ सर्टिफिकेट काढले जात आहे. म्हणून प्राथमिक दृष्टीने तरी आमच्याकडच्या प्रशासनाची याच्यात जाणून-बुजून केलेली चूक दिसते. डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचा फिर्यादीवरून आम्ही पारोला पोलीस स्टेशनला FIR दाखल केलं होतं. FIRच्या फॅक्ट अशी आहे, CSR पोर्टल आहे. त्या पोर्टलमध्ये कोणतरी माणसांनी फेक क्रेडेन्शियल्स बनवलं आणि ते फेक क्रेडेन्शियल्सवरून टोटल 4907 फेक बर्थ सर्टिफिकेट इश्यू केलं. मग या अनुषंगानं आपलं FIR दाखल झालं होतं. मग त्या FIRमध्ये एक आरोपींना आम्ही यवतमाळ पोलिसांनी अटक केलं होतं. त्या आरोपींना आम्ही वर्क करून घेतलेलं आहे. आता तपास चालू आहे आणि अजूनही 2 आरोपींना आम्ही यवतमाळ पोलिसांनी अटक केलं होतं याच आशिष प्रकरणामध्ये. तेही आरोपींना आम्ही वर्क करून घेतलेलं आहे आणि ही तपास एक SIT मार्फत होत आहेत. म्हणजे ही कॉम्प्लिकेटेड गुन्हे असल्यामुळे त्या मेन तपास हवालदार SDPO अंमलदार विनायक होत आहेत आणि त्याच्यासोबत 2 PI देण्यात आलेले आहे आणि सायबरचं जास्त करून ही तांत्रिक बाब असल्यामुळे सायबरचे 2 कर्मचारी देखील त्यांना मदतीला देण्यात आलेले आहे. जिल्हा परिषदेमध्ये जाऊन तर एस-आय-टी पथकाने जे पंचनामा करायचं प्रक्रिया असतात, म्हणजे एक्झॅक्टली कोणता फेक करण्यात आलेला आहे, कोणत्या वेबसाईटमधून फेक केलेला आहे, किती लोकांचा फेक केलेला आहे आणि नेमका कोणाचा नावाने ही फेक केलेलं आहे, ही प्रकरणाचे पंचनामा करण्यासाठी जिल्हा परिषद आपल्या टीम व्हिजिट केलं होत्या आणि पूर्ण पंचनामा आणि जे काही एव्हिडन्स त्यांच्याकडे उपलब्ध आहे, सर्व एव्हिडन्स आम्ही कलेक्ट करण्यात आलेला आहे आणि एक्झॅक्टली जे 4907 लोकांनी जे काही नावाने ही फेक बर्थ सर्टिफिकेट काढलं, नेमका त्यांना फेक बर्थ सर्टिफिकेट काढण्याचं कारण काय आहे आणि ही जे बर्थ सर्टिफिकेट कोणता कारण असतं आणि कुठे कुठे वापरलेलं आहे, या विषयावर आमचा तपास चालू आहे. आरोपी किती आपल्याकडे ऍक्टिव्ह आहेत आणि अजून काही आरोपी आत्मविश्वास झाले? आरोपी आता सध्या 3 आरोपी अटकेत आहेत आणि अजूनही जे नाव आहे, जे फेक सर्टिफिकेट ते क्रिएट केलेले आहे, त्यांचं एक्झॅक्टली वेअरअबाउट्स आमचं चालू आहे आणि एकदा कोणी आरोपी मिळाले की म्हणजे त्यांना कोण कोण मदत केलं आणि काय उद्देशाने बर्थ सर्टिफिकेट त्यांनी तयार केलं, ही सर्व आमचं उघडकीस होईल आणि जसं उघडकीस होईल तसे आरोपी वाढतील आणि आरोपी वाढल्याबरोबर म्हणजे त्यांना अटकेची कारवाई देखील होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.